हॅलो स्टुडंट, दिस इज अक्षय अगेन, युअर फिजिक्स टीचर. लास्ट लेक्चरमध्ये आपण फ्लूइडबद्दल थोडं इंट्रोडक्शन बघितलं होतं की फ्लूइड काय असतो किंवा फ्लूइड मेकॅनिक्समध्ये काय काय कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहे आणि फ्लूइडवर कुठले कुठले स्ट्रेसेस असू शकतात. तर नॉर्मल म्हणजे कंप्रेसिव्ह स्ट्रेसेस किंवा टेन्साईल स्ट्रेसेस हेच फक्त त्यात असू शकतात मेजरली. शियर स्ट्रेस, त्याला शियर मॉड्युलस म्हणजे शियर स्ट्रेसला अपोज करायची जी ताकद असते फ्लूइडची ती खूप कमी असते. म्हणजे फोर्स जेव्हा आपण टँजन्शियल लावतो कळतं आहे, त्यामुळं ते फ्लो व्हायला सुरू करतं आणि त्या प्रॉपर्टीमुळं आपण त्याला काय म्हणतो, फ्लूइड म्हणतो. लक्षात ठेवा, ठीक आहे. तर मग फ्लूइडवर जर प्रेशर लागत असेल, ऑब्वियसली लागणार प्रेशर. मग आपण प्रेशर कुठल्या कुठल्या टाईपचे असतात ते आता स्टडी करू. पण लास्ट लेक्चरमध्ये मला आठवतं आहे मी जे तुम्हाला प्रेशरबद्दल सांगितलं होतं रोजी एच म्हणून, वेअर एच इज दी वॉटर कॉलम हाईट, त्याला आपण अजून थोडंसं जास्त एक्सप्लोअर करणार आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला टाईप्स ऑफ प्रेशर शिकायचे. सो देअर आर 3 टाईप्स ऑफ प्रेशर्स. फर्स्ट वन इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, ह्याला बेस प्रेशरसुद्धा म्हणतात. का म्हणतात सांगतो. सेकंड जे आहे ते गेज प्रेशर आहे. US प्रोनाऊन्सिएशनमध्ये याला गॉज प्रेशरसुद्धा म्हणतात, त्यामुळे डोंट गेट कन्फ्युज्ड. त्यानंतर थर्ड जे आहे ते ॲब्सोल्यूट प्रेशर. ओके, आणि अजून एक असतं व्हॅक्यूम म्हणून वगैरे, पण ते गेजचाच प्रकार आहे तो. ॲक्च्युली सांगतो काय असतं. ओके, समजा मी एक लाईन ड्रॉ केली 0 पास्कलची, 0 प्रेशर, ठीक आहे. म्हणजे कंप्लीट काही नाही आहे, काही नाही, कंप्लीट व्हॅक्यूम सगळा. ओके, आणि त्याच्यावर एक लाईन ड्रॉ केली मी ॲटमॉस्फेरिक प्रेशरची. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय असतं आपण स्टडी करू. तुम्हाला बेसिक आयडिया आहे त्याची की दी प्रेशर एक्झर्टेड बाय द एअर लेअर और ॲटमॉस्फेरिक लेअर ऑन अर्थ वगैरे, ते 8वीला वगैरे शिकला असेल तुम्ही, ठीक आहे. आता आपण ह्याला काय म्हणायचं आहे, बेस मानायचं. समजून घ्या, कारण खूप मुलं कन्फ्यूज होतं त्याच्यामध्ये. आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशरला बेस मानायचं. जसं आपण ओरिजिन पकडतो ना, तसं ह्याला ओरिजिन पकडायचं आहे, ना की ह्याला. कळतं आहे. प्रेशर कधीसुद्धा 0 पास्कलच्या आत जाऊ शकत नाही. कळतं आहे. 0 इज कम्प्लीट 0, म्हणजे संपलं, त्याच्या पलीकडे काय नाही. पण ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या वर जर गेलं तर आपण त्याला प्रेशर जास्त आहे असं म्हणतो, म्हणजे आपल्याला जाणवते ते. आणि कमी आलं तर आपण त्याला व्हॅक्यूम आहे असं म्हणतो, पार्शियल व्हॅक्यूम. कारण इथं फुल व्हॅक्यूम असतो आणि इथं पार्शियल व्हॅक्यूम. कळतं आहे. समजा मी एखादा कंटेनर जर घेतला आणि ह्याच्यामध्ये अशी एक कॅव्हिटी आहे आणि इथं पूर्ण एअर भरली आणि अचानक मी ही कॅव्हिटी बाहेर काढली तर इथं काहीसुद्धा नव्हतं, बरोबर. म्हणजे ह्याच्या रिलेटिव्हली इथं थोडी 2-3 मॉलिक्यूल असतील फक्त. तर इथलं प्रेशर जास्त आहे इथल्यापेक्षा, आणि इथलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल समजा तर इथलं त्याच्यापेक्षा कमी असणार. त्यामुळे सगळे मॉलिक्यूल्स इथं आत रश करणार आणि ह्या प्रेशरला आपण काय म्हणतो, व्हॅक्यूम म्हणतो. कळतं आहे. आता ह्या बेस प्रेशरला, ॲटमॉस्फेरिक प्रेशर तुम्हाला कळलं की आपण एक बेस प्रेशर किंवा नॉर्मल जे असतं आपलं किती असतं ते 10⁵ पास्कल किंवा 1 बार ॲप्रॉक्सिमेटली. तर त्याच्या रिलेटिव्हली जर तुम्ही एखादं प्रेशर मेजर केलं तर त्याला आपण म्हणतो गेज प्रेशर. कळतं. ही कन्सेप्ट लगेच क्लिअर होणार नाही तुम्हाला, डोंट वरी. तुम्हाला अजून एकदा सांगतो मी कसं असतं. ओके, म्हणजे समजा मी एखाद्या मशीनमध्ये किंवा एखाद्या पंपमध्ये मी प्रेशर मेजर करतो आणि प्रेशर आलं आहे मला किती, 1.5 बार. ओके, प्रेशर मेजर केलं कम्प्लीट. तर हे जे तुम्ही मेजर करताय, कशाने मेजर करताय, ते प्रेशर गेज वगैरे असतात बघा, ते ॲक्च्युली गेज प्रेशर मेजर करतात. म्हणजे इथून इथंच फक्त किती दिले तुम्हाला, 1.5 बार. समजतं आहे. म्हणजे हे तुम्ही कशाच्या रिलेटिव्ह मोजलं आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या. जर तुम्हाला ॲक्च्युअल प्रेशर मोजायचं असेल की टोटल प्रेशर किंवा ॲब्सोल्यूट प्रेशर किती आहे, तर तुम्हाला 1.5मध्ये हे ऑलरेडी जे 1 बार आहे ते ॲड करायला पाहिजे. सो द ॲब्सोल्यूट प्रेशर हिअर विल बी 2.5 बार. कळतं आहे का. ह्या 3 प्रेशरमध्ये बघा कसं आहे, मी तुम्हाला डेफिनेशन सांगून वगैरे बोर नाही करणार. ह्या 3 प्रेशरमध्ये तुम्हाला डेफिनेशन कळली पाहिजे. म्हणजे काय, ह्याचा अर्थ कसा, एक झाड आहे समजा असं, ओके, आणि इथे एक पॉईंट आहे, इथे एक असा समजा झेंडा लावला आहे कोणीतरी, आणि ह्याला आपण 0 मानतो.
आणि इथून हा झेंडा 10 मीटर्सवर फिक्स करून ठेवला. तुम्ही इथून कितीही पळाला तर तुमचा डिस्टन्स एवढाच मोजला जातो. समजा किती 20 मीटर्स पळाला, पण झाडापासून किती येतं 30 मीटर्स. सिमिलर येतं केस, कळतं आहे. मग ॲटमॉस्फिरिक मग सरळ गेज प्रेशर इथून इथं का मोजत नाही? कारण ॲटमॉस्फिअरिक प्रेशरपेक्षा प्रेशर वर पण जाऊ शकतं किंवा खाली पण येऊ शकतं. ॲटमॉस्फिअरिक प्रेशरच्या वर गेलं की त्याला आपण कुठलं प्रेशर म्हणतो? पॉझिटिव्ह प्रेशर. खाली आलं की काय म्हणतो? निगेटिव्ह. व्हॅक्यूमचा अर्थ निगेटिव्ह प्रेशर कसला आहे? निगेटिव्ह प्रेशर म्हणजे ह्या 0 पास्कलच्या आत नसतं, -0.2 बार वगैरे नाही. हे निगेटिव्ह फक्त समजण्यासाठी आहे की ॲटमॉस्फिअरिक प्रेशरपेक्षा कमी आलं प्रेशर की त्याला काय म्हणतो आपण? व्हॅक्यूम. आणि तो व्हॅक्यूम फुल व्हॅक्यूमपर्यंत जाऊ शकतो, त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. ॲटमॉस्फिअर प्रेशरच्या वर गेलं की ते कुठलं प्रेशर आहे? गेज प्रेशर विच इज पॉझिटिव्ह. त्यामुळे तुम्हाला इथून पुढं जर कोण म्हटलं की गेज प्रेशर 2 बार आहे तर ॲब्सोल्यूट प्रेशर किती असणार? 3 बार, बिकॉज यू हॅव ॲडेड P नॉट. कळतं आहे. मग तुम्हाला मी ह्याच्या आता डेफिनेशन लिहून देतो. ॲटमॉस्फिरिक प्रेशर फर्स्ट, ॲटमॉस्फिरिक pressure which is most of the times denoted as P नॉट, म्हणजे बेस आहे एकदम तो. त्याचे डेफिनेशन काय आहे? फोर्स एक्झर्टेड बाय एअर कॉलम ऑन युनिट क्रॉस सेक्शन वगैरे हे तुम्ही पुस्तकातलं रटून लिहाल शेवटी बोर्डला, तेवढं इम्पॉर्टंट नाही आपल्याला. पण ॲटमॉस्फिअरिक प्रेशरची व्हॅल्यू तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. दॅट इज 1.013 × 10⁵ पास्कल. आणि हे जे 1.013 आहे त्याला आपण ॲप्रॉक्सिमेटली 1 लिहू, म्हणजे 1 × 10⁵ पास्कल, किंवा तुम्ही ह्याला 10⁵ पास्कल म्हणू शकता, किंवा 100 × 10⁵ पास्कल म्हणू शकता, ऑर 100 किलो पास्कल म्हणू शकता, किंवा ह्यालाच तुम्ही 1 बारसुद्धा म्हणू शकता. कळतं आहे. अशा भरपूर त्याचे डेफिनेशन आहे. मग हे स्टडी करण्याचं जे यंत्र असतं, इन्स्ट्रुमेंट, त्याला आपण काय म्हणतो? बॅरोमीटर. तुम्ही मे बी 7th 8th मध्ये कुठेतरी बघितलं असेल की टॉरिसिलीज बॅरोमीटर म्हणून हे आहे आपल्याला पुढं. डोंट वरी, आता तुम्हाला बोर नाही करत मी. पण हे समजून घ्या ॲटमॉस्फिअरिक प्रेशर काय असतं, जे नॅचरली आहे ॲटमॉस्फिअरिक लेअर म्हणून. कळतं आहे. त्याच्या व्हॅल्यूज तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. कारण कधी कधी मुलांना किलो पास्कल बार वगैरे कन्व्हर्जन करताना त्रास होतो. डोंट वरी. सेकंड जे आहे ते कुठलं बघितलं आपण? गेज प्रेशर. आयडिया आलेली असेल. गेज प्रेशर म्हणजे एक्स्ट्रा प्रेशर. ॲटमॉस्फिअरिक प्रेशरपेक्षा किती प्रेशर एक्स्ट्रा आहे त्याला काय म्हणतो आपण? गेज प्रेशर. सो गेज प्रेशर इज टोटल प्रेशर किंवा ॲब्सोल्यूट प्रेशर मायनस ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. कळतं आहे. आणि ॲब्सोल्यूट प्रेशरची डेफिनेशन कशी लिहाल तुम्ही? मग ह्याच्या बरोबर उलट, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर प्लस गेज प्रेशर. कळतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा हवा वगैरे भरायला जाता तिथं जे गेज असतो, प्रेशर गेज असतो, त्यात PSI लिहिलेलं असतं बघा, pounds/square inch. ही FPS युनिट आहे कशाचं? प्रेशर मेजरमेंट करण्याचं. हे आपण बघू नंतर. पण ते जे मेजर करतं, काही पास्कल पण असतं तिथं कधी कधी, तर हे जे मेजर करतं हे कुठलं प्रेशर आहे? गेज प्रेशर. ॲटमॉस्फिअरिक ॲब्सोल्यूट प्रेशर नाही. पण ॲब्सोल्यूट प्रेशर कधी कधी लागतं आपल्याला टर्बाईनचा स्टडी करण्यासाठी किंवा पंपचा स्टडी करण्यासाठी वगैरे. पण हे तिन्ही लक्षात ठेवा फक्त. ह्याच्यावर मी तुम्हाला थोडी इंटरेस्टिंग क्वेश्चन्स वगैरे घेईन नंतर. पण आत्तापुरतं हे तिन्ही डेफिनेशन तुम्हाला लक्षात राहिल्या पाहिजे. हे तिन्ही फॉर्म्युले तरी किंवा तिन्ही लॉजिक तरी तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे टाईप्स ऑफ प्रेशरचे. ओके. व्हेरिएशन ऑफ प्रेशर विथ डेप्थ हे लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं, फक्त त्याच्या व्हेरियस केसेस आपण इथं स्टडी करणार. आणि ह्या केसेस खूप इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळे ह्याला स्टार करा. तुमच्या बुकमध्ये पण दिलेल्या आहेत त्या, पण थोड्याच दिल्यात. मी तुम्हाला ॲक्सेलरेटिंग फ्लुइड्स वगैरे सगळ्या कन्सेप्ट घेईन. मे बी हे लेक्चर आणि पुढचं लेक्चर त्यातच जाईल, कारण बऱ्यापैकी क्वेश्चन्स ह्याच्यावर आलेले आहेत ह्याच्या अगोदर. ओके. सो व्हेरिएशन ऑफ प्रेशर विथ डेप्थ. आता काल मी डेरिवेशन घेताना समजून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा जर तुम्ही बघितलं तरी तुम्हाला कळेल की असा एक सिलेंड्रिकल सरफेस घेतलेला, ज्याचा एरिया किती होता? E, आणि ह्याचं वेट किती होतं? mg. ह्याच्यावरून मी काय फाइंड आउट केलं होतं की इथून जर ह्याची हाईट h असेल तर प्रेशर किती असणार? h ρg किंवा ρgh. तुम्हाला जसं म्हणायला सोपं पडतं त्याप्रमाणे हा पॅटर्न लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे ही हाईट जशी जशी वाढेल तसं ह्या पॉईंटवरच, मी इथल्या पॉईंटवरलं म्हणत नाही, ह्या बॉटम पॉईंटचा विचार करतो आहे मी इथला,
हा जर पॉईंट थोडा खाली सरकवला तर एचची व्हॅल्यू वाढणार, एचची व्हॅल्यू वाढवली की प्रेशर पण वाढणार. कळतं आहे? हे आपण लास्ट टाईम बघितलेलं, आपण ह्याचं डेरिवेशन वगैरे तुमच्या बोर्डच्या हिशोबाने आपण बघितलेलं पुस्तकात. पण आत्ता ॲक्च्युली कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी काय लागतं त्याचा आपण स्टडी करू. समजून घ्या. काल मी त्याच्यामुळं तुम्हाला कन्फ्यूज नाही केलं, आत्ता करेन. कन्फ्यूज नाही, सांगेन तुम्हाला, डोंट वरी, कन्फ्यूज करायला नाही आहे मी तर. ओके. सो एक मी काय घेतला, वॉटर कॉलम घेतला. आता हा फ्री सरफेसपासून नाही घेतलेला, मध्ये कुठून तरी घेतला. ह्याची हाईट किती आहे, एच आहे. ठीक आहे. आता काय होतं, इथला एक पॉईंट आणि इथला एक पॉईंट, ह्या पॉईंटला मी ए पॉईंट म्हणतो आणि ह्या पॉईंटला काय म्हणतो, बी पॉईंट. तर इथं चेक करा, फ्री सरफेसपासून थोडं पाणी ह्याच्यावर पण आहे ना, लिक्विड, त्यामुळे ती ह्याच्यावर काहीतरी प्रेशर लागेल. ह्या प्रेशरला मी काय म्हणतो, पी ए. आणि ऑब्वियसली इथं पण काहीतरी प्रेशर लागणार आहे, त्याला काय म्हणतो, पी बी. आता ह्या डायरेक्शन एवढं इम्पॉर्टंट नाही, बिकॉज प्रेशर इज नॉट अ वेक्टर, इट इज अ स्केलर. फक्त मी दाखवण्यासाठी डायरेक्शन काढली. तर इथं जे प्रेशर पी ए असेल आणि इथं जर जे प्रेशर पी बी असेल, हे सेम असेल की डिफरंट असेल. ओके. हे आपण शोधून काढू. डिफरंटच असेल ऑब्वियसली, पण कितीनं डिफरंट असेल आणि कुठलं प्रेशर जास्त असेल, जे कमी हाईटवर आहे वॉटर सरफेसपासून की जे जास्त हाईटवर आहे वॉटर सरफेसपासून. ऑब्वियसली पी बी इज ग्रेटर दॅन पी ए, पण पी ए झिरो नाही आहे. ओके, समजून घ्या. तर इथून जसं जसं तुम्ही खाली जात आहे, जसं जसं यू आर इन्क्रीजिंग युअर डेप्थ, प्रेशर इज ऑल्सो इन्क्रीजिंग. आणि जर अशी कंडिशन असेल तर त्याला आपण म्हणतो प्रेशर ग्रॅडियंट. हे मे बी केमिस्ट्रीमध्ये कुठंतरी शिकला असाल तुम्ही, त्याला काय म्हणतो, ग्रॅडियंट हा शब्द शिकला असेल कुठंतरी. प्रेशर ग्रॅडियंट म्हणजे स्लोप कसं 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 वाढत जातं, आणि त्याला आपण लिहितो डी पी बाय डी एच, म्हणजे चेंज इन प्रेशर विथ रिस्पेक्ट टू डेप्थ. कळतं आहे? आणि हा काय असतो, कॉन्स्टंट. आणि तो जर तुम्ही इथं बघितला डी पी बाय डी एच, तो आपण काय लिहितो, रो जी. सो इट विल बी डी पी इज इक्वल टू डी एच इंटू रो जी, म्हणजे चेंज इन प्रेशर विथ चेंज इन हाईट. कळतं आहे? मग इथं चेंज इन प्रेशर किती झाला आहे, तुम्ही असं करू शकता की पी बी मायनस पी ए हा चेंज झाला आहे. करेक्ट आहे? आणि हाईट किती चेंज झाली, एच हाईट चेंज झाली आहे ना. सो दिस इज युअर आन्सर. किंवा अशा केसमध्ये जर फ्री सरफेसपासून दिलं असेल आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपल्याला जर नेग्लेक्ट करायचं असेल तर आपण ठीक आहे एच रोजी वगैरे पकडतो. पण जर असे 2 पॉईंट्स दिले असेल पाण्यामधले ज्यांची हाईट्स वेगवेगळे आहेत वॉटर सरफेसपासून, तर त्यांच्यातला प्रेशर डिफरन्स जो किती असतो, एच रोजी. कळते? मी समजा ह्याच्यावर एक छोटंसं एक्झाम्पल घेतलं, समजून घ्या. हे एक्झाम्पल घेतल्यावर तुम्हाला क्लिअर होणार आहे, याच्या अगोदरचं विसरलं तरी चालेल. समजा वॉटर सरफेस आहे आणि मी इथे एक पॉईंट ए घेतला आहे आणि इथे एक पॉईंट बी घेतला आहे. ठीक आहे. हा वॉटर सरफेसपासून 10 मीटर्सवर आहे आणि हा वॉटर सरफेसपासून 20 मीटर्सवर आहे. तर मला काय करायचं आहे, इथलं प्रेशर समजा जर 1 बार असेल, अप्रॉक्सिमेटली पकडा, आता मला पण एक्झॅक्टली व्हॅल्यू माहीत नाही, इथलं प्रेशर तर इथलं किती असेल असं विचारलं. ओके. हे लिक्विडचं वगैरे डेन्सिटी वगैरे दिली, तुम्ही याला 2 प्रकारे सोडवू शकता. तुम्ही काय करायचं, हा फॉर्म्युला यूज करायचा. ह्याला मी पॉईंट ए म्हटला, ह्याला पॉईंट बी म्हटला. सो पी बी मायनस पी ए, म्हणजे या दोघांच्यातल्या प्रेशरचा जो डिफरन्स आहे तो काय असतो, एच रो जी. कळतं आहे? मग दोघांच्यात हाईटमध्ये किती डिफरन्स आहे, 10 मीटर. आता तुम्ही म्हणाल सर हे असा हाईट पाहिजे, अशी हाईट पाहिजे. बघा, हाईट सगळीकडं सेम आहे, त्यामुळे ह्या पॉईंटचं प्रेशर ह्या पॉईंटचं प्रेशर सेमच असणार आहे, किंवा ह्या पॉईंटचं प्रेशर ह्या पॉईंटचं प्रेशर सेमच असणार आहे. कारण इथं कुठल्या पोझिशनवर डिपेंड नाही करत, किती हाईटवर आहे ते डिपेंड करतं. त्यामुळे ह्या दोघांच्यात जी हाईट आहे तीच ह्या दोघांच्यात असणार. किती असणार, 10 मीटर्स. सो एच विल बी 10 मीटर्स, रो किती आहे 10⁻³ जी किती आहे 10. सो इट विल बी 1 बार.
कळतं आहे, पी बी मायनस पी ए इज इक्वल टू बघा ना, ही 2 आणि हे 5 1 बार. सो पी बी इज इक्वल टू पी ए प्लस 1 बार आणि पी ए ऑलरेडी किती आहे 1 बार, म्हणजे पी बी किती होणार 2 बार. कळतं आहे. ह्या प्रकारे तुम्ही काय करू शकता, अशा टाईपचे. हे खूपच बेसिक क्वेश्चन होतं, पण तुम्हाला मला काय सांगायचं होतं की प्रेशर ग्रेडियंट लक्षात ठेवा. आणि हा सुद्धा ॲक्च्युली कसा येतो, निगेटिव्ह येतो. जर इफ यू आर मेजरिंग हाईट फ्रॉम बॉटम, हे आता दिलेल्या केसेसवर डिपेंड करतं. कोण इथं प्लस रोजी लिहितं, कोण इथं मायनस रोजी लिहितं. कारण एच जसा वर वाढत जाईल, आता कोण एच बॉटमपासून मेजर करतो, कोण एच वरून मेजर करतो. ठीक आहे, आपण याला काय करू, वरून मेजर करतो आहे, त्यामुळे ज्याप्रमाणे एच वाढतो आहे त्याप्रमाणे प्रेशर पण वाढत जाते, त्यामुळे याला प्लसच म्हणू आपण. ओके फाईन. तर हा प्रेशर ग्रेडियंट तुम्ही कुठंतरी नोट डाऊन करा आणि त्याच्यानंतर हा फॉर्म्युलासुद्धा कुठं नोट डाऊन करा. हा प्रॉब्लेम लिहून घ्यायची काही गरज नाही, कारण हा समजला असेल आय होप. ओके, दोन्ही प्रेशरमधला डिफरन्स म्हणजे एच रोज. ओके, तर ह्याच कंडिशनमध्ये जर मी ॲटमॉस्फेरिक प्रेशर कन्सिडर केलं, अज्युम करा, म्हणजे काय, लास्ट लेक्चरमध्ये जे मी एक्झाम्पल घेतलं होतं, सिमिलर एक्झाम्पल पुन्हा एकदा घेतो मी, की इथे एक पॉईंट आहे पी म्हणू आपण त्याला. ओके, आणि हा ॲट अ डेप्थ एच आहे आणि इथं एअर आहे, फुल एअर. कळतं. ओबियसली ह्या सरफेसवर कुठलं प्रेशर ॲक्ट करत असणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि इथल्या पॉईंटचं आपल्याला काय काढायचं आहे, प्रेशर काढायचं, म्हणजे प्रेशर ॲट पॉईंट पी काढायचं आपल्याला, किंवा याला ए म्हणतो, कन्फ्युजन नको. ओके, तर इथल्या प्रेशरमधला आणि इथल्या प्रेशरमधला डिफरन्स काय असणार, पी ए मायनस पी नॉट. बरोबर ना, इथलं पी नॉट आहे आणि इथलं किती आहे पी ए, विल बी इक्वल टू एच रो जी. सो द पी ए कॅन बी रिटर्न ॲज पी नॉट प्लस एच रो जी. म्हणजे जर आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर कन्सिडर केलं तर ते एक्स्ट्रा लागतं विथ ह्या ॲडिशनल वॉटर कॉलमचं. म्हणजे वॉटर कॉलमचं प्रेशर आहेच, प्लस एक्स्ट्राने काय लागणार, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग जर तुम्हाला विचारलं की गेज प्रेशर ॲट ए काय असेल, गेज प्रेशर ॲट ए काय असेल, काय करणार, ह्या टोटल प्रेशरमध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशर कट करून टाकणार, काय असणार एच रो जी. समजलं, दिस इज ॲब्सोल्यूट आणि दिस इज गेज. समजतं आहे. तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर कन्सिडर केल्यावर फक्त ते एक्स्ट्रा ॲड होतं त्याच्यामध्ये, आणि जर तुम्हाला गेज विचारलं तर हे फक्त लिहायचं. कळतं आहे. आणि दिस इज ॲब्सोल्यूट प्रेशर. दॅट्स ऑल. आता आपण बघूया प्रेशर व्हेरिएशन विथ ॲटमॉस्फेरिक हाईट. ठीक आहे, समजा ही वॉटर लेवल आहे, दिस इज वॉटर आणि दिस इज एअर. तर वॉटर लेवलवरचं तुम्हाला प्रेशर माहिती आहे, समजा लेट्स अज्युम दिस इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर विच इज नियरली इक्वल टू 1 बार. आणि मी तुम्हाला आता खाली जर इथलं कुठला पॉईंटचं विचारलं प्रेशर, तर तुम्हाला माहिती आहे पी नॉट प्लस एच रोजी करायचं, माहिती आहे ना. पण जर समजा मी तुम्हाला इथलं प्रेशर विचारलं तर काय करणार, ॲट दिस पॉईंट पी, ह्याला मी ए म्हणतो, इथल्या पी बी पॉईंटचं जर तुम्हाला प्रेशर विचारलं तर काय करणार, काय नाही, सिम्पल आहे. इथं माहिती आहे ना तुम्हाला, इथं जर खाली वॉटरमध्ये जर आपण प्रेशर बघत असेल तर इथं ही जी डेन्सिटी घेतो आहे आपण, कशाची घेतो आहे, वॉटरची घेतो. पण आता जर इथलं वरचं कन्सिडर करायचं असेल तर डेन्सिटी ऑफ एअर आपल्याला घ्यायला पाहिजे. डेन्सिटी ऑफ एअर किती असते चेक करा, तोपर्यंत आपण हे सॉल्व करू. आता ही जी हाईट आहे याला आपण मी काय म्हणतो, एच म्हणतो, आणि एवढ्या हाईटवर किती असेल. तुम्हाला माहिती आहे जसं जसं तुम्ही खाली येता त्याप्रमाणे प्रेशर वाढत जातं, त्यामुळं इथलं प्रेशर इथल्यापेक्षा जास्त असणार आहे, त्यामुळं इथलं प्रेशर 1 बारपेक्षा कमी असणार. कळतं आहे का, कारण हा सुद्धा फ्लुइडच आहे, हा सुद्धा फ्लुइडच आहे. कळतं आहे. तर मी असं करतो, पी नॉट मायनस पी बी, जसं आपण इथलं ही दिस मायनस दिस केलं होतं तसं दिस मायनस दिस इज इक्वल टू एच इंटू रो ऑफ एअर इंटू जी, रो जी एच. कळतं. सो पी बी म्हणजे ह्या पॉईंटवरचं प्रेशर विल बी पी नॉट मायनस एच रो जी. कमी झालं
म्हणजे जशी जशी हाईट वाढेल तसं जसं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर काय होतं, कमी 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 होतं. आणि एक वेळ एवढी हाईट किलोमीटर्समध्ये 800 किलोमीटर वगैरे वाढलं की शेवटी पी बी जेव्हा ॲटमॉस्फिअर संपेल त्यावेळी काय होणार, 0. कळतं आहे? ॲब्सोल्यूट प्रेशर विल बी 0 बिकॉज देअर इज नो सिंगल मॉलिक्युल टू एक्झर्ट्स अ सिम्पल प्रेशर. काहीच नाही आहे. त्यामुळे ॲब्सोल्यूट प्रेशर किती होतं, 0. म्हणजे गेज प्रेशर नेगेटिव्ह म्हणजे काय असणार, व्हॅक्यूम. कळतं? मी जी तुम्हाला डायग्रॅम दिली आहे, ॲब्सोल्यूट प्रेशर, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, गेज प्रेशर, ही लक्षात ठेवायची नेहमी. तर तुम्हाला हे इमेजिन होईल डोक्याला. कळतं आहे का? ह्या टाईपची क्वेश्चन. सो ॲटमॉस्फिअरिक प्रेशरच्या हाईटची कन्सेप्ट कळली तुम्हाला. हे तर मायनस कालं कळलं बिकॉज वी आर गिविंग अपवर्ड्स. मी जर तुम्हाला म्हटलं असतं पी एचं किती, पी एचं काहीतरी हे आहे, इथलं शोधून काढा, इथलं प्रेशर, तर ओबियसली पी एपेक्षा कमी असेल ना इथं. कळतं आहे का? मी जर समजा म्हटलं तुम्हाला, एक एक्झाम्पल घेतो मी, वॉटर लेवलमध्ये इथे एक पॉईंट आहे ए आणि इथे एक पॉईंट आहे बी. मी जर तुम्हाला म्हटलं इथलं प्रेशर पी आहे किंवा इथलं प्रेशर मी म्हटलं पी आहे, पी सिम्पल पी, तर इथलं किती असेल, आणि ह्या दोघांच्यातला डिफरन्स किती आहे, डी आहे समजा, डेप्थ डी, तर किती प्रेशर असणार. ओबियसली तुम्ही खाली येता तसं प्रेशर वाढत जातं. त्यामुळे पी बी जो आहे, पी बी तो पी एमधून मायनस होणार आहे, कारण यू आर गोईंग अपवर्ड्स. खाली येताना प्लस होणार. इफ यू आर गोईंग अपवर्ड्स, पी एमधून हे मायनस होत जाणार आहे प्रेशर, आणि इथे गेल्यावर 0 होणार. कळते का? पी ए मायनस डी रोज, एचच्या जागेला काय लिहिलं आहे मी, डी. कळतं? ह्या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला बघायचे. आय होप तिन्ही कंडिशन तुम्हाला क्लिअर आहे. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर कन्सिडर केल्यानंतर, नाही कन्सिडर केलं तर, आणि एअर कॉलम जसा जसा एअर कॉलम आहे, ॲक्च्युली ॲटमॉस्फिअरिक हाईट म्हणजे काय, एअर कॉलमबद्दल आपण स्टडी करतो आहे. तिथं काय येतं, निगेटिव्ह. हे सगळे फॉर्म्युले लिहून ठेवा, आणि फॉर्म्युले स्वतः तुम्ही विसरला तर डिराईव्ह कसे करता येतील त्याच्यावर भर द्या. ठीक आहे? आत्तापर्यंत आपण प्रेशर व्हेरिएशन विथ डेप्थ बघितलं, विथ हाईट बघितलं. आता बघायचं की फ्लूइड ज्याच्यामध्ये, ज्या कंटेनरमध्ये ठेवला आहे त्याला जर ॲक्सेलरेट केलं तर काय होईल. ओके, आपल्याला माहिती आहे प्रेशर डिफरन्स डेल्टा पी म्हणतो. जसं आपण पी बी मायनस पी ए, पी नॉट मायनस वगैरे लिहितो, त्याला आपण काय म्हणू, प्रेशर डिफरन्स. ओके, इज इक्वल टू काय लिहितो आपण, एच रो जी. ओके, शांतपणे लक्ष द्या. एच जी आहे, जी जॉमेट्रिक प्रॉपर्टी आहे, ॲक्सेलरेशन वगैरे त्याच्यावर काही फरक पडत नाही. रो जी आहे ती त्या स्वतः फ्लूइडची इंट्रिन्सिक प्रॉपर्टी आहे, म्हणजे ॲक्सेलरेशनचा त्या रोवर सुद्धा काही फरक पडणार नाही, कारण मास अपॉन व्हॉल्यूम दोन्ही सेमच आहे. ठीक आहे, फरक कशावर पडणार आहे, जीवर, कारण जी इज ॲक्सेलरेशन. त्याला जर तुम्ही ॲक्सेलरेट केलं तर इफेक्टिव्ह जी बदलतो. जसं तुम्ही लिफ्टमध्ये बसलं, लिफ्ट जर वर जात असाल तर तुम्हाला जास्त वेट दिसतं, खाली येत असेल तर कमी वेट दिसतं. सिमिलरली इथं होतं. ठीक आहे, तर पहिली केस बघू आपण. हा इलिव्हेटर आहे, काय, हा इलिव्हेटर. समजा ह्याच्यामध्ये मी कंटेनर ठेवला आहे असा, आणि ह्याच्यामध्ये ही वॉटर सरफेस आहे, अशी हा वॉटर आहे, आणि ह्याच्यामध्ये हा पॉईंट पी आहे विच इज ॲट अ डेप्थ एच फ्रॉम दी फ्री वॉटर सरफेस. तर इथलं प्रेशर तुम्हाला विचारलं आहे किती असेल. कळतं? सो दिस प्रेशर विल बी एच रो जी. एलिव्हेटरमध्ये ठेवलं आहे फक्त असंच. समजा एलिव्हेटर वर जायला लागला विथ ॲक्सेलरेशन ए, तर ॲक्सेलरेशनमध्ये गेलात आणि तुम्ही जर आत राहून ह्याचा स्टडी केला तर सुडो फोर्स ॲक्ट होतो इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. त्यामुळे जीची व्हॅल्यू अजून वाढवतो. जी जे लागतं आहे त्याला अजून सुडो फोर्स हा वाढवतो, आणि त्यामुळे इथं काय होतं, जी प्लस ए. कळतं आहे? इफ इट इज मूविंग इन डाऊनवर्ड डायरेक्शन, दिस प्रेशर इज इक्वल टू एच रो जी मायनस ए. हे दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. कधी कधी डायरेक्ट क्वेश्चन येतात, व्हॅल्यूज पुट करून सोडवायचं असतं. फक्त माहीत नाही म्हणून सोडून नाही द्यायचं. ठीक आहे, त्यासाठी मी हे घेतलं. आणि नेक्स्ट जी आहे केस ती खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावर 2 वेळा जरी आले JEE क्वेश्चन. फक्त याचं मी छोटंसं डेरिवेशन देतो, विसरला तरी चालेल. कळतं? समजा हा वॉटर सरफेस आहे असं. कॉमन सेन्सची गोष्ट आहे, फक्त डोकं लावा याच्यामध्ये, खूप सोपं आहे. आता जर समजा ह्या कंटेनरला मी इकडं सरकवलं तर वॉटरचं काय होईल. काय आलं पहिल्यांदा डोक्यात, वॉटर असं होईल.
बरोबर ना. वॉटर काय होईल, असं तिरकं होईल. आता ह्याची जी लेंथ आहे ती किती आहे, समजा एल लेंथ आहे. ओके. आणि हे किती हाईटवर उचललं गेलं आहे, एच हाईटवर. आणि ह्याचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन किती आहे, थिटा. समजते. ओके, येते लक्षात ये. आता मला सांगा जी कुठं लागते, खाली लागते ना. आणि ह्या ॲक्सेलरेशनमुळे, एक्स्ट्रा ॲक्सेलरेशनमुळे वर उचलते. तर ही जी जॉमेट्री दिसते तुम्हाला, ह्याच्यामध्ये टॅन थिटा कसं लिहू शकतो आपण, एच अपॉन एल लिहू शकतो का. गुड. दिस इज इक्वेशन नंबर 1. बरोबर. आता इथल्या पॉईंटचं जर मला प्रेशर काढायचं असेल तर ते कुणामुळं आलं, एचमुळं. सो दिस प्रेशर विल बी एच रो जी. एच रो जी. पण हा जी सुद्धा काय होतो, बदलतो. बघा समजून घ्या. आता हे जे पी आहे तिथं एचच्या जाग्याला मी एल टॅन थिटा लिहू शकतो, ऑब्वियसली लिहू शकतो. आणि रो जी असंच ठेवतो आतापर्यंत. ओके. आता जर तुम्ही बघितला इथल्या पॉईंटवर ॲक्सेलरेशन इकडे लागतं आहे आणि जी खाली लागतं. ओके. म्हणजे हा जो थिटा आहे, तर तुम्हाला इथं डेरिवेशन द्यायला पाहिजे, त्यासाठी 1 मिनिट समजून घ्या. इथलं डेरिवेशन देत नाही मी, समजण्यासारखं देतो. पेंडुलम आहे. पेंडुलमला जर इकडे ॲक्सिलेट केलं तर पेंडुलम मागं सरकतो, माहिती आहे. ओके. एम जी खाली लागत असतो आणि त्यामुळे काय होतं, पेंडुलम असा होतो तिरका, ॲट अँगल थिटा. बरोबर का, कळतं. दिस इज ॲक्सेलरेशन, दिस इज ग्रॅव्हिटी. आणि ह्याच्यानुसार ए बाय जी इज इक्वल टू टॅन थिटा असं प्रूव्ह करतायत. ठीक आहे. हे तुम्ही मे बी केलं असेल लॉज ऑफ मोशनमध्ये कुठेतरी, ए बाय जी इज इक्वल टू टॅन थिटा. तर इथं जे मग हे असं लिहू शकतो का, ए इज इक्वल टू जी टॅन थिटा. सेम कंडिशन आहे इथं. सुडो फोर्समुळेच होतं इथं, बाकी काही नाही. पेंडुलम आणि ही केस एकसारखीच आहे. मग इथं जर जी आणि हे जे टॅन थिटा आहे त्यालाच मी डायरेक्ट ए म्हणू शकतो का, म्हणू शकतो ओबियसली. सो पी इज इक्वल टू एल ए रो, किंवा प्रेशर इज इक्वल टू रो ए एल. जसं प्रेशर इज इक्वल टू रो जी एच लिहितो ना आपण, रो आहे तसं लिहिला, एल फक्त बेस आला आणि एच्या जीच्या जागेला काय लिहिलं मी, ए लिहिलं. ही शॉर्टकट ट्रिक आहे, लक्षात ठेवायची. कळतं. हा एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तिथं जी कुठेही दिसत नाही, कारण आपण त्याला एलिमिनेट करून टाकलं आहे, जर तुम्हाला बेस हाईट माहीत असेल तर. मग समजा तुम्हाला जर विचारलं ह्या बेस पॉईंटचं किती असेल, मग तुम्हाला जर ही हाईट माहीत असेल एच, तर हे प्रेशर इथलं आहेच, रोएल ह्या पॉईंटचं रोएल आहेच, प्लस रोजी एच ह्यात ॲड होणार. कळतं आहे. हे ह्याप्रमाणे हे आपण एक्स्ट्रा एक्झाम्पल्स घेऊ, फक्त हे तिन्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्यावर प्रॉब्लेम्स घेणार आहे. प्रेशर व्हेरिएशन विथ डेप्थ, विथ ॲक्सेलरेशन, विथ हाईट, एव्हरीथिंग. कळतं आहे का. हे फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा एक फॉर्म्युला आणि हे 2 फॉर्म्युला, हे 2. ओके. सो आय होप की तुम्हाला क्लिअर झाले प्रेशर व्हेरिएशनचे केसेस. नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रॉब्लेम्स घेऊ आणि त्यानंतर पास्कल्स लॉ घेऊ आपण, जे तुम्ही लहान असताना इंजेक्शन घेऊन वगैरे ते करत असाल बघा, बुलडोजर टाईप वगैरे काहीतरी. ठीक आहे. त्याप्रमाणे JCB वगैरे. ठीक आहे. त्याप्रमाणे आपण बघू नेक्स्ट लेक्चरला. सो हॅव अ गुड डे, स्टे होम, स्टे सेफ.